हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी एकच प्रार्थना करते की ही दिवाळी तुमच्या सगळ्यांना खूप चांगली आरोग्याची, आनंदाची, भरभराटीची आणि यशाची जाओ. स्वामींचरणी ही प्रार्थना मी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळते. आज जो विषय आहे ना, तो मी ही गोष्ट आणा, ही गोष्ट करा असं सांगणार नाही आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट जी 101% खरी आहे आणि ही गोष्ट प्रत्येक स्त्री घरातली करू शकते. त्यामुळेच व्हिडिओ व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे यामध्ये जी तुम्ही करू शकणार नाही आहेत. ही दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये न चुकता करण्याचा हा विधी आहे आणि हा शास्त्रोक्त विधी आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरी येणारच, आकर्षित होणार तर होणारच, पण तुमच्या घरामध्ये आनंदाने वास्तव्य करणार याची गॅरंटी आहे. तर मनोभावे ही गोष्ट करायची आहे. दिवाळीचे असे अत्यंत महत्त्वाचे 5 मुख्य दिवस, ज्या दिवसांमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणारी अशी ती म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार. घराचं मुख्य प्रवेशद्वार व घराची मर्यादा सांगणारा उंबरठा यावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे आपल्याला या 5 दिवसांमध्ये. आणि हे घरातल्या कर्त्या स्त्रीचं, घरातल्या मुख्य स्त्रीचं कर्तव्य आहे. खूप महत्त्वाचं असं सगळ्या विधीमध्ये हे आपल्याला शास्त्रात सांगितलेलं महत्त्वाचं असं काम असणार आहे. हा उपाय केल्याने लक्ष्मी माता घरामध्ये आनंदाने प्रवेश करते. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे काय करायचं आहे, तर एका तांब्याच्या लोट्यामध्ये जो आपण देवाऱ्यात वगैरे भरून ठेवतो, तो देखील चालेल. छोटासा गडवा आपण त्याला म्हणतो, पण तांब्याचं भांडं हवं आहे. देवाऱ्यात भरताना तो भरून ठेवायचा आहे किंवा मग एक एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला. रोज सकाळी देवपूजा करताना भरलेला तो देखील चालेल आपल्याला दिवसभराचा. किंवा मग रात्री आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये हा तांब्याचा लोटा भरून ठेवायचा. सकाळी उठल्यानंतर लवकरच उठायचं आहे या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आणि उठल्या-उठल्या अंघोळ झाल्यानंतर हे कलशातलं पाणी यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. देवाऱ्यामध्ये व्यवस्थित एका डबीमध्ये ओरिजिनल हळकुंडाची प्युअर हळद जी पावडर आहे फॉर्ममध्ये, ती तुम्ही साईडला ठेवायची आहे एका डबीमध्ये भरून. तर त्यातली हळद यामध्ये मिक्स करायची. घरात सगळीकडे शिंपडायची आहे. आपल्या हातांनी शिंपडायची आहे. आपल्या 5 बोटांचा समावेश त्या कलशातल्या पाण्याला झाला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. त्यानंतर असं करत-करत दारामध्ये जायचं, चौकटीमध्ये, उंबरठ्यावरती, अंगणामध्ये हे पाणी सगळीकडे शिंपडायचं आहे. तांब्याचा थोडासा मोठा असेल तर तुम्हाला ते पुरेल. जर पुरत नसेल तर त्यामध्ये दुसरं पाणी तुम्ही ॲड करायचं आहे. हे तुम्ही 5 दिवस न विसरता करण्याची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. आणि यानंतर तुम्ही काय करायचं आहे, उंबरठा पूर्ण साफ करायचा, चौकट स्वच्छ करायची, पुसून घ्यायचं आहे साफ केल्यानंतर. मग हळद, गुलाबजल आणि गंगाजल, गोमूत्र वगैरे नाही. हळद, गुलाबजल, गंगाजल, चंदन पावडर हे एकत्र करून याने आपल्याला चौकटीवर सर्वप्रथम वरच्या पट्टीला लेपन करायचं आहे आणि मग खाली उंबरठ्याला लेपन करायचं आहे. व त्याचप्रमाणे दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या दरवाजावर हे जे मिश्रण बनवलेलं आहे, या मिश्रणातच तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि याने मुख्य दारावरती एक मोठं स्वस्तिक काढायचं आहे. बरोबर जसं थोडंफार असं दिसेल या प्रकारे स्वस्तिक काढायचं. पण हे काढताना अत्यंत महत्त्वाची अशी काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे हे स्वस्तिक काढताना विधिवत काढायचं आहे न चुकता. इतर वेळेस आपण त्या स्वस्तिक एकमेकांना छेदणारं, एकमेकांना कापणारं असं कसंही काढतो. पण आता या 5 दिवसांमध्ये ह्या कुठल्याच चुका आपल्याकडून होऊन द्यायच्या नाही, असा निश्चय करायचा आहे. त्यासाठी माझी ही कळकळीची विनंती आहे, की तुम्ही स्वस्तिक चुकीचं काढू नका. यामुळे माता लक्ष्मी तर आकर्षित होणारच नाही, या उलट आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अलक्ष्मी प्रवेश करणार आहे. तर काय आहे हे स्वस्तिक म्हणजे नेमकं ते तुम्हाला सांगते. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय,
तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये शेअर करा. जेणेकरून सगळ्या गोष्टी घरामध्ये आहेत, माता लक्ष्मीला आवडणाऱ्या केलेल्या आहेत. पण जर मुख्य प्रवेशद्वारच असा अस्ताव्यस्त असेल, साजेसं नसेल, तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून शक्यतो करून तुम्ही हा प्रयत्न करा, की तुमच्या मैत्रिणींना वगैरे घरामध्ये तुम्ही या व्हिडिओद्वारे मदत करू शकाल, जेणेकरून त्यांना देखील काही अंशी फायदा होईल. आणि व्हिडिओ जर थोडा जरी माहितीपूर्वक वाटला, आवडलाच, तर जाता जाता एक लाईक जरूर करा. आता बघूया सर्वात महत्त्वाचं स्वस्तिक म्हणजे काय. बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं आहे, शुभतेचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक. चारी दिशांची ऊर्जा सामावणारं असं हे स्वस्तिक प्रचंड प्रमाणात अनंत ऊर्जा स्वतःमध्ये खेचून आणतं. म्हणून कोणत्याही शुभ कार्याला आपण प्रथम स्वस्तिक काढतो. कलश असू दे, कोणतंही चौरंग वगैरे घेतला पाठ, कुठलीही गोष्ट असू दे, आपण स्वस्तिक शिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. स्वस्तिकला गणपतीचं देखील प्रतिचिन्ह, प्रतिरूप मानलं जातं. मग काढायचं कसं आहे हे स्वस्तिक? व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी माझा सांगण्याचा उद्देश जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू दे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐकण्याचा जरूर प्रयत्न करा. स्वस्तिकमध्ये सुरुवातीला पहिल्यांदा मधोमध एक बिंदू द्यायचा आहे, म्हणजे मधोमध एक डॉट द्यायचा. चारी बाजूच्या 4 रेषा आतमध्ये काढायच्या आहेत. वरतून खाली त्या बिंदूला जोडायच्या. या ज्या रेषा आहेत यांना नावं आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा याचा अर्थ आहे. त्यामुळे स्वस्तिक हलक्यात घेऊ नका. स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. त्यानंतर 4 प्रकारच्या मुक्ती म्हणजेच पुढच्या 4 रेषा, जसे की सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, हे देखील क्लॉकवाईज डायरेक्शनने बनवायचं आहे. मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर त्याचे 4 कोपरे म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार, चेतना या गोष्टी आहेत त्या. प्रत्येक रेषेला आणि प्रत्येक कोपऱ्याला, प्रत्येक बिंदूला महत्त्व आहे. आणि यानंतर भक्तीचे 4 प्रकार दर्शवणारे 4 बिंदू म्हणजे आतले जे बिंदू आहेत डॉट, ते देखील क्लॉकवाईजच काढायचे आहेत. ते बिंदू म्हणजे पहिलं श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समर्पण असे 4 बिंदू. म्हणूनच कधीसुद्धा मधून कट केलेले स्वस्तिक तुम्ही काढू नका. याचा उलट परिणाम तुम्हाला दिसणार आहे. निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये वाढणार आहे. म्हणूनच स्वस्तिक काढायला शिका जरूर. या दिवाळीमध्ये चुकू नका. याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे स्वस्तिक काढण्यामागे. अत्यंत असं त्यामागे धार्मिक जे आहे शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगत आहे. विशिष्ट ऊर्जेचा संचार त्यामध्ये असणारं असं हे स्वस्तिक. दोन्ही बाजूला यावरती आपल्याला रेषा काढाव्या लागतात. कारण ही जी ऊर्जा सामावून घेतं ती ऊर्जा बाहेर जाऊ नये, पुन्हा त्यामध्ये स्थित राहावी, आपल्या घरात त्या ऊर्जेने प्रवेश करावा म्हणून दोन्ही बाजूला उभ्या रेषा दिल्या जातात. या रेषाच म्हणजे रिद्धी, सिद्धी, शुभ आणि लाभ. स्वस्तिक म्हणजे साक्षात श्री गणेश. रिद्धी, सिद्धी, शुभलाभ ह्या त्यांच्या पत्नी आणि मुले. तर या शुभतेचं प्रतीक सांगणारे असे हे स्वस्तिक म्हणजे संपूर्ण श्री गणेशाचा परिवारच त्यामध्ये स्थित असतो. समूळ विघ्नांचा नाश करणारे असे विघ्न विनायक त्यामध्ये साक्षात असतात. याशिवाय रिद्धी सिद्धींचा आशीर्वाद आपल्या घराला लाभतो. म्हणूनच सर्वत्र शुभ व लाभदायक असं वातावरण राहतं, असा याचा अर्थ आहे. म्हणून स्वस्तिक हलक्यात घेऊ नका. स्वस्तिक काढताना थोडीशी काळजी घ्या. आणि ज्यांना माहीत होतं तरी पण गडबडीत ते चुकीचं स्वस्तिक काढत होते, तर त्यांनी देखील आजपासून ही सावधानता बाळगा. म्हणजे आपण इतकं कष्ट केलं, प्रत्येक कोपरा न कोपरा साफ केला आणि आपल्या एखाद्या गोष्टीच्या चुकीच्या याच्यामुळे जर आपण निगेटिव्हिटी घरात आणत असेल, तर याचा काहीच अर्थ राहणार नाही. स्वस्तिक जे आहे म्हणून व्यवस्थित काढायचं आहे. काढताना जर याचा अर्थ माहीत असेल, तर ते काढताना आणखीन चांगली ऊर्जा आपल्यातली देखील त्यामध्ये एकनिष्ठ होऊन जाते. म्हणून घरात येणाऱ्या नकारात्मकता तिथेच नष्ट होतात. यानंतर काय करायचं आहे, चौकटीवर 5 हळदी कुंकवाच्या तुम्हाला टिकल्या करायच्या आहेत वरती आणि खाली देखील 5 हळदी कुंकवाच्या रेषा द्यायच्या आहेत. यानंतर उंबरट्याची पूजा करायची, चौकटीची पूजा करायची, फुले, धूप, दीप लावायचा. तुपाचा दिवा शक्य असल्यास तो लावा, नसेलच तर निदान तेलाचा दिवा जरूर लावायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ.
आणि याशिवाय असं म्हणतात की जमिनीवर उंबरठ्यामध्ये दोन्ही बाजूला खालच्या बाजूला स्वस्तिक कधीच काढू नये. या उलट तिथे गोपद्म आणि लक्ष्मीची पावले मात्र जरूर काढावीत. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये येण्यासाठी तिचं मन जे आहे ते आकर्षित होतं. म्हणूनच भिंतीवरती जी चौकट आहे आपली त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आपण कुंकवाचे व डाव्या बाजूला हळदीचे असे स्वस्तिक काढायचे आहे तुम्ही. आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर याला 2 रेषा ज्याप्रमाणे मी सांगितल्या त्या द्यायच्या आहेत. मुख्य द्वारावरती जे आपण काढलेलं आहे ते हळद, चंदन आणि तांदळाचं पीठ मिश्रित आपण काढलेलं आहे. तिथे देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि ही सगळी चौकट आपली सजल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे दरवाजाच्या चौकटीला तोरण. याशिवाय सगळी गोष्ट आपली अपूर्ण राहू शकते. तोरण म्हणजेच काय? तर पानांचं, आंब्यांच्या पानांचं तोरण, अशोकांच्या पानांचं तोरण, खाऊच्या पानांचं तोरण, फुलांचं तोरण, असे 5 दिवसात वेगवेगळे तोरण तुम्ही जरूर लावा आणि अनुभव काय येतो तो प्रत्यक्षात तुम्ही घ्या. कारण आंब्याच्या पानांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा खेचण्याची शक्ती असते, पॉझिटिव्ह ऊर्जा यामध्ये प्रचंड प्रमाणात असते. म्हणून हे तोरण लावायचं, लगेच सुकलेलं दुसऱ्या दिवशी काढायचं. याशिवाय अशोकाचे पानांचे तोरण ज्या घराला असते ना, तर तेथे कधीच शोक, कलह, घरावर संकट येत नाही. जर संकट वगैरे आले ते बायपास होते आणि निघून जाते परत. सकारात्मकता टिकून राहते. अशोक या शब्दाचा अर्थच असा की शोक नसलेला, शोकविरहित. म्हणूनच तुम्ही अशोकाच्या झाडांची पाने कुठेही मिळतात, आंब्याच्या झाडांची पाने कुठेही मिळतात, खाऊच्या झाडांची पाने जी आहेत विकत आणतो आपण. तर हे सगळं तुम्ही मांगल्याचं प्रतीक असणाऱ्याचं तोरण रोज वेगवेगळं लावा. थोडंसं लवकर उठा, थोडासा त्रास होईल, पण हे तोरण वगैरे बनवून ठेवा. खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी करताना. नाही उपाय करायला जमले, नाही मोठमोठ्या गोष्टी आणायला जमल्या, यंत्र वगैरे, तरी नाराज होऊ नका. पण हे जे मी सांगितलेलं आहे ना, ते खूप म्हणजे खूप तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दाखवणार आहे. याशिवाय या 5 दिवसामध्ये लक्ष्मी कधीही घरात प्रवेश करू शकते असं म्हणतात. सकाळ, संध्याकाळ. म्हणून तुम्ही दिवा हा लावलाच पाहिजे आणि सुशोभित तुमचं मुख्य प्रवेशद्वार हे असलंच पाहिजे. लक्ष्मी माता डोकावून पाहते असं म्हणतात व जिथे तिला आवडतं, खूप छान असं प्रसन्न वातावरण, तिच्या आवडीच्या गोष्टी, तिथे ती आकर्षित होते त्या घरात. या उलट ज्यांचे मुख्य द्वारच घाण आहे, अस्ताव्यस्त आहे, स्वच्छता नाही आहे, चपल्या वगैरे पडलेल्या आहेत, कचरा आहे, त्या ठिकाणी माता येत नाही. या उलट अलक्ष्मी तिची बहीण येते. म्हणून सावध व्हा वेळीच आणि वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाचं या प्रकारे स्वागत करा आणि तुम्ही या गोष्टींचं काटेकोरपणे स्वतः निश्चय घेऊन पालन करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.